नमस्कार सर्वांना, मी सोनिया तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज बौद्ध पौर्णिमा आहे, तर बौद्ध पौर्णिमेच्या तुम्हा सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा. आज सुट्टीचा दिवस आहे, अवधूत मायरा सगळे घरी आहेत. इथे पण मस्त आज कामगार दिन आहे. 1 मे हा आपण कामगार दिन म्हणून पण सेलिब्रेट करतो, त्यामुळे ती पण सुट्टी आहे. आणि त्यात आज बौद्ध पौर्णिमा पण आलेली आहे, तर सर्व कसं छान जुळून आलेलं आहे. पण लास्ट टाईम आपण जसं बाबासाहेबांची जयंती आपण हॉलमध्ये सेलिब्रेट केली होती, पण ह्यावेळेस पण आम्हाला बौद्ध पौर्णिमा पण आपल्याला सेलिब्रेट करायची होती. पण काय झालं ना, हॉल मिळाला नाही. जसं की तुम्हाला माहिती आहे की 1 महिना आधी हॉल बुक करावा लागतो इथे. तर बाबासाहेबांची ज्यावेळेस आपण जयंती सेलिब्रेट करत होतो त्यावेळेस कसं आपल्याकडे वेळ होता, त्यामुळे हॉल बुक करता आला. पण लगेच आता म्हणजे बौद्ध पौर्णिमा पण म्हणजे काही दिवसातच होती, म्हणजे जास्त वेळ नव्हता हॉल बुकिंगसाठी. त्यामुळे काय झालं ना, हॉल ऑलरेडी सगळे बुक्ड होते. मग त्यामुळे हॉल मिळालेला नाही आहे. पण काही हरकत नाही, म्हटलं की चला आपण आज विहारात जाऊ. म्हणून सगळ्यांनी आम्ही ठरवलं आहे की म्हणजे ज्यांना शक्य होईल त्यांनी विहारात भेटूया आपण. आणि तिथे बघूया तिथे काय म्हणजे सेलिब्रेट करतात, तिथे कसं होतं आहे काय. तर त्यासाठी आज आम्ही जाणार आहोत. तर बघूया कोण कोण येतं आहे. तिथे गेल्यावरतीच आपल्याला कळेल कोण कोण. कारण आणि आम्ही असा टाईम काय असा एक पर्टिक्युलर टाईम फिक्स केलेला नाही आहे. जसं ज्याला जसं जमेल, म्हणजे घरातली ऑब्व्हियसली सुट्टीच्या दिवशी काय होतं ना, सगळी कामं वगैरे असतात घरातली आपली, आणि ती आवरून आपल्याला जावं लागतं. तर माझी पण आता झालेली आहेत. तर आता माझ्या वेळेनुसार आता मी जाणार तिथे, आणि प्रत्येकजण आपापल्या वेळेनुसार तिथे येणार आहेत. तर तिथे बघूया आपण कोण कोण आपल्याला भेटलं झालं ना सगळं, की मग आपण थोडंफार इथे तिथे कुठेतरी फिरायला जाऊ, म्हणजे जवळपास. कारण कसं छान ऊन आहे, आणि ऊन खरंच खूप जास्त कडक आहे. आणि आज तितकं असं थंड नाही आहे वेदर, कारण आज टेम्परेचर मला वाटतं काहीतरी 20-23पर्यंत आहे. तर बघूया, छान आहे वेदर, पण कडक ऊन आहे, खूप जास्त कडक आहे. आणि मस्त. आणि माझ्या बाहेरचा परिसर पण खूप सुंदर आहे, मी दाखवते. चला. आणि चेहरा अजूनही माझा असा आजारी असलेलाच दिसतो आहे. तर येस, मी अजूनही थोडीफार आजारीच आहे. तर चला निघूयात आपण. काय करते ग? कलर कलर करते. छान. चला, तू रेडी नाही झालीस अजून? चल चल चल. इथे अवधूत हॅलो. झाला रेडी? यस. निघायचं निघूया. फायनली. टार्गेट. चला 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 चला. सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनां गन्धेन पूजयामि तथागतं वन्दगन्धगुणोपेतं एतं qualities, wholesome upliftment, wholesome development, wholesome. It's not just wholesome for the body alone, for both mind and Fullness, English is fullness, aftermath.
तुम्ही सगळे परंतु मी खूप मिस केलं. सगळ्यात महत्त्वाचं सगळ्यात महत्वाची वंदन आणि त्यानंतर जेवण. सो ना आता इथे झाला प्रोग्राम आतमध्ये आणि छान झालं सगळं, कारण बरेच श्रीलंकन पण होते आणि खूप सारे होते, तर छान झालं. आणि इथे ना जेवण पण होतं, पण आम्ही नेमकं ना आज लेट आलो. आम्हाला नाही भेटलं व्हेरी हंग्री. आता जाऊन पाहिलं तर सगळं आता झालंय, म्हणजे जेवण आता त्यामध्ये काहीच नाही आहे. त्यांनी आता म्हणजे कारण लवकर होतं, 12-12:30 वाजता जेवण होतं आणि थोडासा लेट झाला आम्हाला यायला. ठीक आहे, म्हणून आलेले आहेत स्पेशल गेस्ट. आणि हाय हाय हाय. बरेच चेहरे नवीन पण दिसतात, पण येस, हीच आपली कम्युनिटी आहे. आणि एक छोटा नाही छोले टाईपचं काही सोया चंक्स होते मिनी मिनीवाले. सगळ्यांचं जेवणाविषयी बोलणं सुरू आहे. बीन्स आणि आलू. तर ठीक आहे, आता झालं आमचा छान प्रोग्राम झाला, म्हणजे वाटलं नव्हतं इतकं छान होईल, पण मस्त झाला. आणि आता आम्ही निघालोय घरी, सगळे आपापल्या घरी गेलेत. आणि आता इथे अक्षय आणि राजश्री आहे. आता आम्ही त्यांना ते ड्रॉप करणार तिथे आणि मग आम्ही बघूया कुठे जाणार. आम्ही पण घरीच जाणार आहोत, पण बघू. पेटपूजा करा. पूजा. इंडियाचे छान निघाले. छान निघाले. छान निघाले. मँगो आ गए. मँगो, केसर मँगो आहे आणि मँगो घेण्यासाठी आता आम्ही इथे आलो, कारण की खूप लेट झाला ॲक्च्युली मँगोला ह्या वेळेस, हो की नाही. हे अल्फान्सो आहेत, हो ना. हे अल्फान्सो आहेत आणि हे केसर आहेत. मँगो घेतलेत आणि केसर मँगो भेटलेत, तर तेच घेतले कारण की बघून केसर मँगो घेतले. आणि इथे हे पाव पण घेतलेत. तर माझी फ्रेंड आहे, तर तिने हे ट्राय केलेत, तर ती म्हणते थोडंफार आपल्या इंडियासारखे पाव लागतात, तर म्हटलं की चला ट्राय करूया. मी हे पाव घेतले आणि इथे वडापाव पण आहे, रेडी टू इट. आणि आता वडापाव तर नको आहे, पण मी पाव घेतले. आणि खूप साऱ्या गोष्टी आहेत इथे, म्हणजे आपले इंडियन मसाले वगैरे ना खूप सारे आहेत इथे. इथे इंडियन रेस्टॉरंट आहे, तर आपण इथे जेवायला जातो आहे. आता लंचसाठी आलोत आम्ही, कारण वेळ झाला आहे, आता 3 वाजून गेलेत. आणि इथे बाजूलाच मँगो पण घेतलेत आणि त्याच्या बाजूलाच इथे आपलं इंडियन रेस्टॉरंट पण दिसलं, तर म्हटलं की चला इथेच खाऊ, कारण मॅराला पण भूक लागली आहे. आता आम्ही पिझ्झा वगैरे खाण्यासाठीच जाणार होतो, पण मॅरा म्हणाली की नको मम्मा पिझ्झा, आपण रोटी वगैरे खाऊ. तर मग आता आलो, तर बघूया काहीतरी ऑर्डर करू. आणि इथे नॉर्मली बाहेर सगळी सिटिंग अरेंजमेंट केली, कारण समरमध्ये इथे काय होतं ना की सगळे बाहेर जेवायला बसतात, त्यामुळे नॉर्मली रेस्टॉरंटच्या आतमध्ये जास्त लोक नसतात, बाहेर ते लोक प्रेफर करतात. पण आपण इंडियन आहोत, आम्हाला जास्त ऊन लागतं, त्यामुळे मग आम्ही आतमध्ये येऊन बसलो जेवायला. बाकी नॉन इंडियन सर्व बाहेर बसले. हे रेस्टॉरंट जे आहे ना ते आपलं इंडियनच आहे, म्हणजे नॉर्मली काय होतं ना इथे बरेच असे रेस्टॉरंट आहे जिथे नाव फक्त इंडियाचं असतं, इंडिज का रेस्टॉरंट वगैरे असं असतं लिहिलेलं, पण आतमध्ये जे खरा ओनर वगैरे असतं ना ते बांगलादेशी तरी असतात किंवा पाकिस्तानी असतात. पण हे जे आहे ना रेस्टॉरंट तर मिस्टर सिंग म्हणून आहे, आणि त्या आतमधले जे ओनर आहेत ना तर ते पण पंजाबी आहेत, त्यामुळे आपले इंडियनच आहेत, तर ते छान आहे. आता आलो आपण आणि आता ऑर्डर करूया आपण. आणि मी आधी व्हिडिओ काढण्याआधी मी त्यांना विचारलं, म्हणजे त्यांची परमिशन घेतली की मी व्हिडिओ काढू शकते का वगैरे. त्यांनी सांगितलं की ओके तुम्ही व्हिडिओ काढू शकता, असं काही नाही आहे. मग व्हिडिओ बनवते. खायचं रोटी. हॅलो आहे आणि काही आहे, मेन कोर्स आहे, पण इथे
आता बघूया ह्याच्यातलं काहीतरी ऑर्डर करतो.